चिपळूणमधल्या मुरडा गावातल्या नारायण आणि निर्मला गांगरकर यांनी मुलगा होईल या आशेवर 6 मुलींना जन्म दिला। त्यातल्या 10वीत असणाऱ्या प्रियांकाला दुःख वाटतंय ते गरिबीमुळे तिचं शिक्षण थांबेल याचं। 8वी पर्यंत फक्त पुस्तकं भेटली, बाकी काय नाही भेटलं। आणि वया अशा कुठेतरीच भेटली, ती म्हणते काय मला पुढे शिकवा, मी दुसरं काहीतरी नोकरी करीन, काय करीन, पण आमची ताकद नाही ना तेवढी शिकवण्यासाठी। पुढे इच्छा आहे मी नर्सिंग कोर्स घेईन, कुठे काय करीन, बाकीच्या मुली कशा जातात अशात मी जाईन। पण आजला आम्हाला आता बाकी मुली बघा गेल्यात त्यांना 15,000 कुठे 20,000 रुपये भरतात, तेव्हा ते नोकरीला लागतात ना। मग तसं आमच्या जवळ आजला भरायला नाही। मोलमजुरीवर उदरनिर्वाह असलेली गांगरकरांसारखी शेकडो कुटुंब कुणबी समाजात आहेत। वंशाला दिवा मागणाऱ्या नवऱ्याच्या इच्छेखातर 5-5, 6-6 मुलींना इथे जन्म दिला जातोय। घरवाल्यांना वाटलं का एक तो वारस होईल, तिसरा, 4था, 5वा, म्हणून या बाबतीत असं त्याने केले। सरकारची कुटुंब नियोजन मोहीमही अशा समाजात परिणामकारक राबलेली नाही। त्यामुळे जन्माला येऊन शिकू पाहणाऱ्या नव्या पिढीच्या मुलींचं आयुष्य मात्र हलाखीचं होतंय। 17-18 वर्षाच्या मुली मुंबईत घर कामाला पाठवतात, अशीतली दुसरीकडे गावातल्या गावात किंवा दुसरीकडे कुठं शहर वस्तीमध्ये पाठवतात, आणि जेणेकरून त्यांचा पैसा आपल्या संसाराला कसा लागेल हेच ग्रामीण भागातल्या पालकांची मानसिकता आहे। आर्थिक परिस्थिती नसली तरी आहे त्या परिस्थितीशी टक्कर देत या मुलींना शिकून मोठं व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि आपल्या तुटपुंजा कमाईच्या आई वडिलांना हातभार लावायचाय, सिद्ध करायचंय की मुलगी ही मुला इतकीच किंबहुना मुलापेक्षाही कर्तबगार होऊ शकते। पण कधीतरी मिळणारे सावित्रीबाई दत्तक फुले योजनेचे 300-400 रुपये आणि शाळेतली मोफत पाठ्यपुस्तकं या पलीकडे मुलींसाठी असणाऱ्या सरकारी योजना यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत। सावित्रीच्या लेकी वाचवणं हे जितकं महत्वाचं तितकंच गरजेचं आहे। ते करण्यासाठी गरीब अशिक्षित कुटुंबांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व पटवून देणं, त्यासाठी गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याबरोबरच सामाजिक सुधारणांवरही भर द्यायला हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी।